गुड मॉर्निंग. तर आज आहे होळी. होळींच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून. आज होती सकाळचा वेळ, सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झाला आणि थोडासा नाश्ता हलका फुलका करून घेतला. त्यानंतर ना हा बघा कसा इकडून तिकडं गाडी खेळत होता. तर आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज होती होळी आणि होळीच्या दिवशी होळीच्या मुहूर्तावर आज आमचा संपला होता गॅस. आणि गॅस आमच्याकडे एक सिंगलच टाकी आहे, डबल काही टाकी नाही आहे. आता काय करणार, आज तर गॅस संपला होता आणि खूप जास्त भूक लागली होती. आता साधारणतः 12 वाजले होते. पोरं पण चालली होती, मम्मा काहीतरी हलकं फुलकं बनव म्हणून. आता मुलं तर काय असं तिखट काही खात नाही आहेत. मग आता काय करणार, मला पण खूप जास्त भूक लागली होती. त्यामुळे सगळ्यात अगोदर तर कांदा बारीक चिरून घेतला, टमॅटो घेतला, कोथिंबीर घेतली आणि आता काही खायचं काय कळत नव्हतं. मग चिवडा होता घरामध्ये, चला म्हटलं थोडीशी भेळ बनवावी. भेळ तर काही लिंबू वगैरे नव्हतं, पण साधी सिंपलच चालली होती. त्यामुळे सगळ्यात अगोदर तर चिवडा घेतला. चिवडा घेतल्यानंतर त्यात टाकला कांदा, टमॅटो आणि भरपूर सारी कोथिंबीर, सर्व काही मिक्स केलं. आणि चला आता म्हटलं सगळ्यात अगोदरचं पोटोबा करून घ्यावं. पण घरामध्ये ना गॅस संपला असेल ना, काही सुचतच नाही काय करावं ते. इथं अशी भेळ घेतली होती खायला मी, पण हा चिमुकला काही खाऊ देतो वय. याचं नाव तर आहे अथर्व आणि मोठ्या मुलीचं नाव आहे काव्या. सगळेच विचारतात कमेंट करून की त्याला बाबू बाबू सगळे का म्हणतात म्हणून. तर त्याचं नाव अथर्व आहे खरं तर. तर आता इथे मी चिवडा खात होते, तर त्याला पण हवं होते चुरमुरे, त्यामुळे तो चुरमुरे मागत होता. कारण चिवडा हा तिखट होता आणि त्यामुळे त्याला खायला काय पाहिजे तर चुरमुरे पाहिजे होते. तू कशी चिवडा खाते, त्याला अशी ही शेव दिली होती पण त्याला शेव नव्हती खायची, चुरमुरेच हवे होते. तर आजच्यासाठी एवढंच होतं. चला ओके बाय.